नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार की कमी होणार, कशी त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल म्हणजे नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता. दिवाळीत ग्राहकांना मिळणार स्वस्त कांदा. अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगामातील कांद्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असले तरी कांदा तळीमध्ये कांदा उपलब्ध होणार आहे. कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने कांद्याच्या या ठिकाणी तळीमध्ये साठवून केलेला कांदा उपलब्ध होईल. यामुळे पुढील 2 महिने तर कांद्याची भाव स्थिर राहतील. तसेच दिवाळीत नागरिकांना स्वस्त कांदा मिळू शकेल. राज्यात 120% जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह नाशिक, नगर, धुळे, जळगाव, पुणे जिल्ह्यातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठिकाणातील जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे. मात्र राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असल्याने 20 ते 30 रुपये किलो दराने कांदाची किरकोळ बाजार समितीमध्ये विक्री होत आहे. राज्यात लाखो टन कांदा चाळीत पडून असून तो कांदा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत पुरणार आहे. आणि एकंदरीत त्यामुळे जानेवारी महिन्यात कांद्याचे दर वाढणार असल्याचा अंदाज कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. फेब्रुवारी महिन्यात रब्बी हंगामातील नवा कांदा बाजारात उपलब्ध होणार आहे. त्या कांद्यात चांगला भाव मिळेल अशी अपेक्षाही कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सध्या सोलापूर जिल्ह्यातील राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा नागरिकांकडून होत होती. मात्र राज्यात मुबलक कांदा उपलब्ध असल्याने सध्या कांद्याचे दर स्थिर आहे अशी काही परिस्थिती सध्याची आहे. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी घडामोड तुम्ही शेअर कराल अशी आशा आहे. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जे महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.